विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 1 यामध्ये थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी हे आपण चालू केलेलं आहे। मॅथ्स 2 त्यांचे पण आपले बरेचसे प्रकरण झालेले आहेत। 1 आणि 2 या दोन्ही प्रकरणांचे जे काही 3 आणि 4 चॅप्टर्स आपले झालेले आहेत त्यांचे व्हिडिओचे लिंक्स आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतील। तेथे तुम्ही सबस्क्राइब करा आणि आवडल्यास बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला रोजच्या ज्या व्हिडिओज आहेत त्या रेग्युलर तसे नोटिफिकेशन्स मिळतील। आपण प्रॅक्टिस सेट 3.2 हे बघत होतो। यामध्ये याच्या अगोदर जे उदाहरण पाहिले त्यामध्ये nth टर्म कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला आपण शिकलो आहोत। अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते बघायचं, nth टर्म काढायचं हे शिकलो। आता आपण त्याच्यावर आधारित जे काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे उपयोजन, काही शाब्दिक उदाहरण आहेत, काही अशा पद्धतीचे जे वेगळी उदाहरण आहेत ते आपण शिकणार आहोत। तर त्यामध्ये क्वेश्चन 5 की त्या याच्यामध्ये फाइंड 27th टर्म ऑफ द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन असा क्वेश्चन दिलेला आहे। त्या क्वेश्चन मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय आहे, अंकगणिती श्रेणी दिली आहे 9 4 -1 -6 -11 अशी अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे। या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, 27th टर्म काढायचंय, 27वे पद काढायचंय। आणि मग त्यासाठी आपण या अगोदर जे गणित बघितले त्या पद्धतीनेच एक सोपं आपण तेवढं घेऊया की फर्स्ट टर्म इज द ए, इट इज डिनोटेड बाय ए। आणि आपण सिरीज मध्ये लिहिताना T1 T2 T3 T1 T2 T3 T4 अशा पद्धतीने घेतो। T1 लाच आपण काय गृहीत धरतो, ए, का तर तो आपण त्या फॉर्म्युलामध्ये ए आपल्याला वापरायचंय। ए इज द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन। जी आपल्याला श्रेणी दिलेली आहे त्या श्रेणीचं 27वे पद काढायचंय आणि त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी माहित पाहिजे। ए फर्स्ट म्हणजे ए ची व्हॅल्यू माहित पाहिजे, जे आपलं फर्स्ट टर्म असतं ते, नंतर कॉमन डिफरन्स की जो स्मॉल डी म्हणून आपण सामान्य फरक असतो तो घेत असतो तो माहित पाहिजे। तेव्हा आपण तिसरं जे आहे ते nth टर्म आहे ते nth टर्मच्या या फॉर्म्युलानुसार काढू शकतो। आणि म्हणून आपण इथे घेऊया ए म्हणजे फर्स्ट टर्म 9 T2 4 आहे, T3 -1 T4 -6 अशा पद्धतीने घेतला। त्यांचा डिफरन्स जर काढला तर काय येतं पहा, T2 -T1 4 -9 किती झाले, 9 - 4 झाले 5 आणि ग्रेटरचं साइन -5, त्यांची वजाबाकी झाली ती आली -5। तसं आणखी एक बघूया कॉमन डिफरन्स साठी, T3 -T2 -1 -4 T3 आपला आहे -1 आणि 4 सेकंड टर्म आहे म्हणून ते -4 झाले। इट इज सिमिलर साइन्स आहे म्हणून ऍडिशन झाली, दॅट इज इक्वल टू -4, D इज इक्वल टू -4। हा झाला त्यांच्यातला कॉमन डिफरन्स। आपण कॉमन डिफरन्स काढलाय, ए पण काढलाय, 2 व्हॅल्यू आपल्याला मिळाले। नाव युजिंग द nth टर्म फॉर्म्युला Tn is equal to a plus n minus 1 into d। या फॉर्म्युल्यामध्ये nth टर्म आपल्याला 27th टर्म काढायचे। Therefore we put the value of n is equal to किती घेणार आपण, 27। Put the value n is equal to 27। Therefore 27 is equal to a फर्स्ट टर्म आहे आपला 9, सेकंड टर्म त्याच्यामध्ये 27 -1 into -5 यांचा गुणाकार होणार। आता इथे पहा 27 -1 म्हणजे काय मिळालं आपल्याला, 26 into -5 त्यांचा गुणाकार करणार। 26 गुणिले 5 किती झाले, 26 गुणिले 5 130। तो तिथे गुणाकार करून दाखवलाय म्हणजे किती झाले, 9 - 130 म्हणजे 130। 130 मधून 9 वजा केले तर किती राहिले, 121। आणि हे जे आहे ते मायनस मध्ये होते ते ग्रेटर, इथे आपण गुणाकार करत असताना प्लस इंटू मायनस मायनस झाले म्हणून -130। यामधून जर 9 वजा केलं तर किती झाले, -121। 27वे जे पद आहे ते वजा 121। वी हॅव टू फाइंड, कोणता फाइंड केला आपण, 27th टर्म इज -121। हा फॉर्म्युला टी म्हणजे nth टर्म काढायचं असेल, nth टर्म म्हणजे कितवं पण टर्म विचारू शकतात, 50 100 कितवं पण, मग त्यानुसार आपण n ची व्हॅल्यू जे टर्म विचारलं असेल
ती व्हॅल्यू तिथे पुटअप करायची आणि त्यानुसार सोडवायचं। आणि हे गणित तुम्हाला उदाहरण परीक्षेसाठी सोडवायला सोपे आहे, तुम्ही सहजपणे ते सोडवू शकता किंवा फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये पण विचारू शकता। नेक्स्ट क्वेश्चन बघणार आपण, क्वेश्चन 6। यामध्ये मात्र तुम्हाला जर का त्यामध्ये अगोदरचं प्रिव्हियस नॉलेज असेल तर तुम्ही ते काही सोडवू शकता। जर नैसर्गिक संख्या म्हणजे काय ते माहित नसेल तर ते गणित समजणार नाही, आणि म्हणूनच मग यासाठी वर्ड प्रॉब्लेम सोडवताना त्यांच्यातल्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते बघणं गरजेचं असतं। हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5? बघा किती डिजिट नंबर सांगितलंय, 3 डिजिट। 2 डिजिट पण नको आणि 3 डिजिट पण नको, मग 3 डिजिट कुठून चालू होतात? 99 ची पुढची संख्या 100, 100, 101, 102, किती 999 पर्यंत। 999 म्हणजे 1000 आपण घेऊ शकतो का? नाही, 1000 नाही घेऊ शकणार। वी वॉन्ट ओनली 3 डिजिट नंबर्स। आपल्याला फक्त किती 3 अंकी संख्या पाहिजे, आणि ती पण कशी त्याचं नॅचरल आहे, म्हणजे ऋण संख्या आपण घेऊ शकत नाही, अपूर्णांक घेणार नाही, फक्त नॅचरल संख्या किंवा नंतर ते स्टार्ट होत असतात। नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या आहे, आणि त्या पण कशा डिव्हिजिबल बाय 5। 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत त्यांचा जर आपण समूह तयार केला, त्यांची अरिथमेटिक प्रोग्रेशन जर तयार केली आहे की नाही ते बघू आपण, तर आपल्याला त्यामध्ये किती संख्या आहेत अशा की 5 ने भाग जाणार। मग आपण 5 ने भाग जाणार प्रत्येक बी भाग देत बसणार आहे काय? एवढं तर 100 पासून स्टार्ट केले तर 995 पर्यंत किती संख्या असतील, तितक्या वेळा आपण भागाकार करू शकत नाही म्हणजे खूप टाइम कन्झ्युमिंग। मग त्यासाठी आपल्याला या फॉर्म्युलांचा, या अंकगणिती श्रेणीचा वापर करायचा आहे। nth टर्म वगैरे जे आता आहे याच्यानुसार आपण बघणार आहोत। तर त्यासाठी पहा 3 अंकी घेतली मी संख्या 100, आणि डिव्हिजिबल बाय ओनली 5, इतर संख्या नकोय, फक्त 5 ने भाग जाणाऱ्या संख्या पाहिजेत। ओनली डिव्हिजिबल बाय 5, 100 ला 5 ने भाग जातोय, किंवा 5चं टेबल आपल्या लक्षात ठेवायचं, 5 2 10, 5 3 15, 5 21, त्या पद्धतीने आपण जर केलं तर लगेच लक्षात येईल। 100, 105, 110, आणि सगळ्यात शेवटची 1000 तर असू शकत नाही, मग आता त्याच्यापेक्षा कोणती 995 ला भाग जातो, 999 घेऊ शकत नाही, कारण डिव्हिजिबल बाय ओनली 5, 5 ने डिव्हिजिबल घ्यायची, म्हणून लास्ट कोणती आली 995। म्हणजे या माहितीवरून अकॉर्डिंग टू द गिवन इन्फॉर्मेशन किंवा गिवन कंडिशन त्यानुसार आपण ही अरिथमेटिक प्रोग्रेशन एक सिक्वेन्स लिहिली बरोबर। आता ही सिक्वेन्स अरिथमेटिक आहे की ते कसं लक्षात येणार? लेट 995 इज nth टर्म, याला कितवं आपण गृहीत धरलंय? nth टर्म। काय nth घेतलं? कारण आपल्याला त्याच्यामध्ये किती संख्या आहेत वी डोंट नो, ते माहित नाही आपल्याला, आणि म्हणून आपण त्याला काय गृहीत धरणार? n। जसं आपल्याला आपण इतर शाब्दिक उदाहरण सोडवताना एखाद्याची लांबी रुंदी काढायची असेल किंवा दुसरं काही उदाहरण असेल तर त्यासाठी आपण x गृहीत धरतो किंवा कोणतं पण लेटर गृहीत धरतो। मग तसं इथे कोणतं टर्म गृहीत धरलं आपण? nth टर्म। ते शोधायचं आपल्याला। देअरफॉर वी कन्सिडर लेट 995 इज द nth टर्म, म्हणजे आपल्याकडे nth टर्म मिळालं। फर्स्ट टर्म मिळालं आपल्याला T1, दॅट इज a इज इक्वल टू T1 म्हणजेच a आहे, a इज 100। आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे। कॉमन डिफरन्स d ची व्हॅल्यू काढण्यासाठी फर्स्ट, सेकंड, थर्ड, T1 100, T2 105, T3 110 अशा याच्याने लिहून घेतलं आपण। झालं। आता कॉमन डिफरन्स काढण्यासाठी T2 मायनस T1 म्हणजे 105 मायनस 100 किती मिळाले आपल्याला? 5 मिळालं, त्याच्यातला डिफरन्स मिळाला 5। आता आणखी दुसरं जर काढलं तर 110 मधून 105 केलं तर 5 देणार, म्हणजे d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 5। nth व्हॅल्यू 995 घेतली आपण, आणि आपल्याला 995 ची म्हणजे nth टर्म घ्यायचंय, ती त्याच्यामध्ये किती संख्या आहेत ते शोधायचंय। त्यासाठी बाय युजिंग दिस nth टर्म फॉर्म्युला वी गेट, त्या ठिकाणी बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज, ती nth टर्म आपण 995 घेतलाय, आणि फर्स्ट टर्म आहे 100, n-1 इंटू तो कॉमन डिफरन्स घेतलाय 5। आता यामध्ये n ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती संख्या आहे, नंबर ऑफ
5 ने डिव्हिजिबल ज्या नंबर्स संख्या आहे ते किती आहे ते फाइंड करण्यासाठी n-1 आहे ते. आता पहा 100 हे आपण फक्त इक्वेशन सॉल्व करणार आहोत. 5 × n किती झाले प्लस 5n मायनस 5 आणि झाले 995. इथे 100 मायनस 5 95 म्हणजे 95 अधिक 5n बरोबर 995. आता इकडे जर आपण घेतलं therefore 5n इज इक्वल टू 995 वजा 95 किती राहिले 900. 95 हे झालं तर म्हणजे 900. 5n बरोबर 900 आणि म्हणून n इज इक्वल टू 900 भागिले 5. 900 ला 5 ने भाग द्यायचा म्हणजे आपल्याला काय मिळणार इथे घेतलं 900 भागिले 5 n. कोणी भाग दिला तरी पहा 900 भागिले 5 करा. 5 × 5 गुणिले 4 5 × 8 40 म्हणजे किती झाले जे शून्याने भाग दिले 180 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली 180. याचा अर्थ 5 ने डिव्हिजिबल असणारे पुन्हा 100 टू किती 995 पर्यंत याच्यामध्ये टोटल 180 संख्या आहेत. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स 180 एवढे नॅचरल नंबर्स की जे 5 ने डिव्हिजिबल आहेत. म्हणजे अशा पद्धतीने जे उदाहरण आहे त्यामध्ये nth टर्म कोणतं घ्यायचं ते तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे म्हणजे बाकीचे मध्ये सोडवणं सोपे आहे. पुढचं आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रॅक्टिस सेट 3.2 मधील आपण क्वेश्चन 7 बघूया. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फाइंड 41th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन व्हेन 11th टर्म इज 16 आणि 21th टर्म इज 29. असा क्वेश्चन दिलेला आहे. काय प्रश्नामध्ये काय विचारलं बघा. अंकगणिती श्रेणीचे 41वे पद काढा. 41 कितवं पद काढायचंय 41 41वे पद काढा. आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला असं याच्यानुसार दिलेलं नाही फक्त त्यांची पद दिले. 2 पद दिले. कोणकोणते 2 11th टर्म दिले 11वं पद आहे त्याची किंमत आहे 16. द व्हॅल्यू ऑफ द 11th टर्म इज 16 आणि व्हॅल्यू ऑफ 21st टर्म म्हणजे 21वं जे टर्म आहे त्याची व्हॅल्यू आहे 29. त्यामध्ये तुम्हाला ए दिलेलं नाहीये डी ची व्हॅल्यू पण दिलेली नाहीये आणि फक्त देताना अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं नाहीये. देताना फक्त 2 टर्म्स दिले. 11वं टर्म आहे 16. 11th पद जे आहे ते 16 दिलेलं आहे. 21st जे टर्म आहे ते 29 दिलेले आहे. आणि मग विचारणे की 41वे पद काढा. मग अशा पद्धतीच्या गणितामध्ये आपण आपल्याला अगोदर डी ची व्हॅल्यू काढावी लागणार ए ची पण व्हॅल्यू काढावी लागणार आणि नंतर मग आपण 41वे पद जे आहे ते काढू शकतो. म्हणजे ए आणि डी ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा जो nth टर्म फॉर्म्युला आहे तो वापरणार. बघा आपल्याकडे फक्त 11वं टर्म दिला आहे आणि 29 हे जे आहे 21वं टर्म याचे आपण समीकरण कशी तयार होतं ते बघूया. 11वं टर्म T11 n जे आहे 11वं टर्म जे आहे n ची व्हॅल्यू जे घेतलं ते 11 घेतले आपण इथे. T11 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युलामध्ये कोणतं अगोदर घेतलं मी याचं एक इक्वेशन तयार करणार आहे. T11 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 इंटू डी झालं. ते सॉल्व केल्यानंतर 11 वजा 1 किती झाले 10. a प्लस 10d आणि T11 ची व्हॅल्यू किती आहे 16 म्हणजे मी त्या 11 च्या ऐवजी काय ठेवलं T11 ची व्हॅल्यू 16 ठेवली. सो हा बरोबर a प्लस 10d हे झालं. T11 साठी हे एक इक्वेशन तयार होणार त्याची व्हॅल्यू आपण 16 ठेवली. आता T21 साठी दुसरे इक्वेशन करू. याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 21 ठेवली मी. T21 टर्म इज इक्वल टू a प्लस 21 मायनस 1 इंटू डी.
वी सबस्टिट्यूट द T21 काय घेतलं मी 21 घेतलंय आणि T21 इज इक्वल टू इथे 21 वजा 1 म्हणजे 20 राहिले A प्लस 20D हे मिळालं आणि T11 ची 21 ची व्हॅल्यू काय मी दिली आपल्याला 29 दिले 29 दिलेली आहे ती इथे जर ठेवली तर 29 बरोबर A प्लस 20D 20D मिळालं आपल्याला म्हणजे 16 बरोबर A प्लस 10D आणि 29 बरोबर A प्लस 20D अशी ही दोन इक्वेशन्स तयार झाले. आता ह्या इक्वेशन्स मध्ये आपण याच्या अगोदर आपण शिकलो आहोत सायमल्टेनियस इक्वेशन कसे काढायचे ते आणि त्या सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक रेषीय जे समीकरण आहेत त्या समीकरणांचा आपण वापर करून इथे ते सोडवणार आहोत. तर फर्स्ट मधून सेकंड मायनस करणार हे जे फर्स्ट इक्वेशन आहे यामध्ये सेकंड इक्वेशन मायनस करणार. मायनस करत असताना आपण काय करतो इथे प्रत्येक टर्म जे आहे ते मायनस होत असतं. इथे प्लस येतं हे मायनस होणार हे प्लस येतं हे पण मायनस होणार. आता बघा 10D आणि मायनस 20D याच्यातून काय शिल्लक राहील 20 मधून 10 गेले 10 आणि आता 20 चं साइन आहे मायनस म्हणून मायनस D येणार आणि इकडे हा मायनस आहे आणि हा प्लस आहे कॅन्सल झाले म्हणजे A प्लस A मायनस A 0 तो घेतला आपण तिथे 0 तो येणार 0 आणि इथे 29 मधून इथे 16 वजा झाले तर राहिले पहा किती झाले 9 वजा 6 म्हणजे 3 2 आतून 13 आणि ग्रेटरचं साइन इथे मायनस आहे म्हणून काय घेतलंय मायनस. म्हणजे इथे तुम्ही सबट्रॅक्शन करताना बरोबर हे करायचंय की जेणेकरून तुम्हाला D ची व्हॅल्यू सायमल्टेनियस हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला मिळू शकतात. देअरफॉर मायनस 10D इज इक्वल टू मायनस 13 याला जर आपण D इज इक्वल टू मायनस 13 अपॉन मायनस 10 आता पहा इथे भाग दिल्यानंतर हे मायनस मायनस पण कट होणार म्हणजेच हे होणार भाग जाणार आणि 13 भागिले 10 म्हणजे किती मिळाले 1.3 म्हणजेच D ची व्हॅल्यू जी आहे देअरफॉर काय घेतलंय D इज इक्वल टू 1.3 म्हणजे अशा पद्धतीने आधी 11वा टर्म घेतला आपण त्याचं एक इक्वेशन तयार केलं 21वा टर्म घेऊन त्याचं इक्वेशन तयार केलं आणि नाव देन वी सॉल्विंग बोथ द इक्वेशन सायमल्टेनियसली त्यानुसार आपण त्याच्या D ची व्हॅल्यू काढली ती मिळाली आपल्याला जे डिव्हिजन करून आलं 1.3 D ची व्हॅल्यू 1.3 मिळाली. आता तरी सुद्धा आपल्याला A ची व्हॅल्यू काढणं गरजेचं आहे आणि म्हणून मग आपण हे जे दोन समीकरण आहे यामध्ये D ची व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला A ची व्हॅल्यू मिळू शकते. त्यामध्ये पण कोणते दोघांपैकी कोणतं इक्वेशन घेणार आपण जर फर्स्ट इक्वेशन घेतलं A प्लस 10D इज इक्वल टू 16 यामध्ये D ची व्हॅल्यू आपण घेऊया म्हणजे काय मिळालं A प्लस 10 इंटू D ची व्हॅल्यू 1.3 इज इक्वल टू 16 किती झाले पहा A प्लस 10 गुणिले 13 केले तर किती झाले 13 13.0 13 1 13 आणि 1 0 म्हणजे किती झाले इज इक्वल टू 16. देअरफॉर A इज इक्वल टू इथे 16 मायनस 13 किती झाले 3 A ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 म्हणजे अगोदर D ची व्हॅल्यू काढली ह्या दोघांपैकी एका इक्वेशन मध्ये A ची व्हॅल्यू जर काढण्यासाठी आपण D सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ D 1.3 इंटू द इक्वेशन कोणतं पण एनी वन इक्वेशन अँड वी गेट A इज इक्वल टू 3. आता आपल्याला A मिळालंय D मिळालेलं आहे. नाउ वी कॅन यूज धिस फॉर्म्युला nth टर्म फॉर्म्युला बाय धिस फॉर्म्युला 41 पद आपण काढू शकतो. देअरफॉर T41 फाइंड करण्यासाठी काय केलं आपण हा फॉर्म्युला यूज करणार Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. T41 इज इक्वल टू 3 प्लस A ची व्हॅल्यू आता आपण काढली इथे 3 इथे ठेवले आणि D ची व्हॅल्यू 1.3 ती पण ठेवली. n आहे आपला 41 nth टर्म तुम्हाला सांग हे केलं ना आपण 41 सव्वाई करतोय म्हणून मग तिथे काय घेतलं 41 मायनस 1 किती झाले 40 म्हणजे 40 गुणिले 1.3 3 अधिक हे इक्वेशन सॉल्व्ह करतोय आपण. आता 40 गुणिले किती घेतलं 1.3
13 चौक 52 आणि हा शून्य म्हणजे 520 झाले गुणाकार आणि एका डिजिट नंतर दशांश चिन्ह म्हणजे 52 किती 3 प्लस 52 वी गेट 55 म्हणजेच किती मिळाले आपल्याला ते पूर्ण झाले 55 म्हणजे T41 ची व्हॅल्यू मिळाली 55. आता इथे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलं नव्हतं आपल्याला, ए ची व्हॅल्यू दिली नव्हती, डी ची व्हॅल्यू दिली नव्हती, फक्त 2 टर्म्स दिले होते. अशा वेळेस सायमल्टेनियस इक्वेशन वापरून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. प्रत्येकाचे जे टाइप्स आहेत ते वेगवेगळे आहेत. कधी ए विचारणार, कधी डी ची व्हॅल्यू विचारणार, त्याच्यानुसार कोणतं पद कसं काढायचं ते तुम्ही तसं प्रॅक्टिस केली तर ते सोपं जाणार आहे. पुढचं आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन 8 यामध्ये तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि -151 ही कितवं पद आहे, nth टर्म आहे, कितवं पद आहे ते आपल्याला शोधायचं आहे. -151 म्हणजे देताना 11 8 5 2 आता आपल्याला संख्या दिलेली आहे आणि कितवं पद आहे, विच टर्म इज द -151 असा तो क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण एन ची व्हॅल्यू काढत असतो तेव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशन दिले तर आपल्याला ए आणि डी ची व्हॅल्यू इथे त्या प्रोग्रेशन वरून मिळतं. म्हणजे या अंकगणिती श्रेणीवरून आपल्याला ए म्हणजे फर्स्ट टर्म, समजा ए आपण घेतला अगोदर -151 इज nth टर्म आहे, कारण आपल्याला त्याचं व्हॅल्यू दिलेली आहे पण कितवं आहे माहित नाही आपल्याला. वी हॅव टू फाइंड अँड देअरफॉर सपोज -151 इज द nth टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून मग फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 11 दॅट इज A. फर्स्ट टर्म म्हणजे आपण A घेत असतो, A ची व्हॅल्यू 11. T2 सेकंड टर्म 8 आहे, T3 5 आहे, दिलेलंच आपल्याला तिथे काय आहे करायचं. आणि म्हणून मग डिफरन्स काढण्यासाठी कोणतेही 2 टर्म्स तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी T2 मायनस T1 घेतला. T2 आहे 8 मायनस 11, 8 मायनस 11 किती मिळाले -3. किंवा हे 2 टर्म्स पण घेऊ शकता तुम्ही, T3 मायनस T2, T3 मायनस T2, 5 मायनस 8. 8 मधून 5 वजा गेले 3 राहिले आणि ग्रेटरचं साइन मायनस, D इज इक्वल टू -3 झालं. म्हणजे कोणतेही 2 टर्म घेतले तरी चालणार आहे. T3 मायनस T2 घेऊन केलं तरी D ची व्हॅल्यू, T2 मायनस T1 घेऊन केलं तरी D ची व्हॅल्यू तीच येणार. आणि nth टर्म आपण घेतलं -151, Tn इज इक्वल टू -151. By using the nth formula, Tn is equal to A plus n minus 1 into -3. D ची व्हॅल्यू -3 घेतली आणि A ची व्हॅल्यू किती आहे. आता A ची व्हॅल्यू आपल्याला तिथे लिहायची आहे. A ची व्हॅल्यू म्हटलं म्हणजे 11. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, आता इथे -151 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 11 घेतली, n -1 इथे आपण ठेवतानाच हे केलेले आहे -3 डायरेक्ट जर सॉल्व केलं -3n आणि मायनस इंटू मायनस प्लस झाले म्हणजे किती झाले +3. या -3 म्हणजे जो डिफरन्स आहे D ची व्हॅल्यू आपण -3 घेतलंय. वी मल्टिप्लाइंग दिस बाय इंटू n-1 म्हणजे -3n आणि मायनस इंटू मायनस +3 मिळालं. A ची व्हॅल्यू 11 सबस्टिट्यूट केलेली आहे. Tn ची व्हॅल्यू किती आहे -151 विथ साइन घ्यायचं आपल्याला -151. आता हे 3 आणि हे 4 11 हे किती झाले 14 -3n. 3n ची व्हॅल्यू काढायची. 3n ला लेफ्टला घेतलं मी आणि -121 राईटला नेलं. किती झाले मग -3n प्लस झाला तो 3n आणि हे -121 14 प्लस मायनसचं काय झालं प्लस. ट्रान्सफर साइड चेंज केली, फक्त लेफ्टचा राईटला घेतला, राईटला लेफ्टचा घेतला. 3n इज इक्वल टू 14 प्लस 151, 3n इज इक्वल टू 165. त्यांची बेरीज केली तर किती आले 165 आणि देअरफॉर n इज इक्वल टू 165 भागिले 3 केले तर 3×5 = 15 उरला 1 3×5 = 15 म्हणजे किती झाले 55. तो जो टर्म मिळाला तो आपल्याला मिळाला nth टर्म इज कितवा टर्म आहे तो nth आपल्याला फाइंड करायचं होतं म्हणजे 55. 55व पद जे आहे
हे जे आहे ते 55व पद आहे. दिस इज द 55 टर्म ऑफ द अरिथमॅटिक गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इथे आपण n ची व्हॅल्यू काढलेली आहे. तसं जर 90चं एक्झाम्पल आहे क्वेश्चन 9 मध्ये. क्वेश्चन बघण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुकचा क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुक रेफर करायचंय. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन बघा. इथे जागा पुरणार नाही म्हणून मी थोडक्यात प्रश्न लिहिलेला असतो. फर्स्ट यू रीड द क्वेश्चन इन द टेक्स्टबुक अँड देन वी हॅव टू सॉल्व इट. क्वेश्चन 9 मध्ये काय दिले बघा. 10 to 250 हे जे नॅचरल नंबर्स आहेत यामध्ये डिव्हिजिबल बाय 4 ने डिव्हिजिबल असलेल्या ज्या संख्या आहेत ते किती संख्या आहेत. नॅचरल नंबर घ्यायचे आणि कशामध्ये 10 to 250. 10 to 250 या नॅचरल नंबर्स मध्ये 4 ने डिव्हिजिबल किती आहे ते बघायचे. याच्या अगोदर पण आपण 5 ने डिव्हिजिबल होते ते पण अशाच पद्धतीचं उदाहरण होतं ते आपण घेतलेलं आहे. तसं आता इथे 10 च्या पुढे 10 घेणार नाही आपण कारण इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. 10 च्या पुढे किती आलं 11 नॉट 4 किती आलं मग 12 ला 12 ला 4 ने भाग जातोय. 4 तरी 12 पुन्हा 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख 24 म्हणजे पहिले 3-4 टर्म काढायचे आणि लास्ट टर्म 250 तर नाही. ते 250 इज नॉट डिव्हिजिबल बाय 249 पण नाही. मग त्याच्या अगोदर कोणत्या आधी लेटेस्ट जी आहे ती 248 विच इज डिव्हिजिबल बाय 4. 248 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. 4 ने भाग जाऊ शकतो. 4 ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या आपल्याला. त्याची अरिथमॅटिक प्रोग्रेशन घ्यायची. अंकगणिती श्रेणी ही 4 ने भाग जाणाऱ्या असली पाहिजे. म्हणून मग इथे 12 16 20 24 ही आपल्याला मिळाली. म्हणजे ही अगोदर तयार करावी लागेल. दिलेल्या माहितीवरून आपल्याला अंकगणिती श्रेणी आपण जी आहे सिक्वेन्स आहे ती अगोदर तयार केली. आणि मग लेट 24 जे आहे 248 इज nth टर्म. सगळ्यात लास्ट कोणतं आहे 248 पण ती कितवी आहे ते काढायचं ना आपल्याला. n ची व्हॅल्यू काढायची आणि म्हणून सपोज 240 इज द nth टर्म. 248 ही nवी संख्या आहे nव पद आहे असं आपण गृहीत धरूया. त्यामध्ये फर्स्ट टर्म जे आहे T1 ची व्हॅल्यू म्हणजे a इज इक्वल टू 12. नंतर T2 14 P3 20. आता तसं जर बघितलं तर या दोन टर्म्स मध्ये फक्त डिफरन्स जर काढला 20 मायनस 16 किती मिळाले 4 येतं किंवा 16 मायनस 12 4 आलं. म्हणजे की माहिती देताना पण दिलंय डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 4 चा डिफरन्स आहे कळतं आपल्याला. किंवा तुम्ही फाइंड करायचं तसं T2 मायनस T1 दॅट इज इक्वल टू 4. D ची व्हॅल्यू मिळाली 4 A ची व्हॅल्यू मिळाली 12 आणि nth टर्म वी सपोज दॅट आपण काय गृहीत धरले की 24 म्हणजे 248 ही nth टर्म आहे. आता मात्र मी इथे फॉर्म्युला लिहिला नाही. आपण डायरेक्ट nth टर्मचा फॉर्म्युला लिहायचा Tn इज इक्वल टू A प्लस फॉर्म्युला लिहूनच मग करा Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. हा फॉर्म्युला अगोदर लिहून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया आपण आणि मग 12 प्लस n मायनस 1 इंटू D. n ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे पण कितवं हे आहे ते माहित नाही आपल्याला. n म्हणजे कितवं आहे ते माहित नाहीये. फक्त व्हॅल्यू मात्र आपण सपोज केली ते पण आपण गृहीत धरले की ती nवी व्हॅल्यू असावी. म्हणून 248 Tn ची व्हॅल्यू किती घेतली मी 248 इज इक्वल टू 12 प्लस n मायनस 1 इंटू 4. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर पहा काय येतंय 12 प्लस इथे 4n मायनस 4 इथे 12 वजा 4 किती झाले 8. 8 प्लस 4n 248 is equal to 8 plus 4n. Therefore 4n is equal to 248 minus डायरेक्ट घेतले आता 8 किती मिळाले 240 भागिले 4. n is equal to 240 upon 4.
240 ला करा 240/4 4 सखा 24 शून्य म्हणजे किती झाले 60 आले. n ची व्हॅल्यू आली आपली 60 दॅट इज इक्वल टू त्याला डिव्हिजिबल बाय 60. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ए माहित असेल बी दिलेल्या अरिथमेटिक माहितीवरनं आधी सिक्वेन्स तयार करायचा क्रमिका तयार करायची व्यवस्थित त्याच्यामध्ये ए डी यांचे व्हॅल्यू घ्यायचे आणि देन बाय युजिंग nth टर्म यू कॅन सॉल्व द जे इक्वेशन आहे ते इक्वेशन सॉल्व करायचं अँड देन वी गेट द n ची व्हॅल्यू n इज इक्वल टू 60 म्हणजे 248 इज 60 टर्म 60वी संख्या येते. म्हणजे टोटल किती संख्या असतील 4 ने डिव्हिजिबल असणाऱ्या 60 संख्या आहेत. 60 संख्या असतील 4 ने विभाज्य असलेल्या एकूण 10 ते 250 मध्ये 4 ने विभाज्य असलेल्या एकूण 60 जे आहेत टोटल 60 संख्या असल्या पाहिजेत. यांची व्हॅल्यू आपण 60 काढलेली आहे. तसं आणखी एक वेगळ्या प्रकारचं पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. Now we see the question 10. In question 10, arithmetic progression अशा पद्धतीने दिले की त्यामध्ये 17 टर्म इज मोर दॅन 10 टर्म बाय 7 आणि फाइंड द कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू काढायची आहे. 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त असेल तर त्या अंकगणितीय श्रेणीतील डी ची व्हॅल्यू काढा किंवा त्याचा कॉमन डिफरन्स काढा. दिस इज द क्वेश्चन. 17 टर्म दिलाय आणि 10th टर्म ते पण डायरेक्ट टर्मची व्हॅल्यू दिलेली नाही फक्त त्या दोघांमधलं कंपॅरिझन दिले की 17वा टर्म जे आहे ते 10व्या टर्म पेक्षा 7 ने ग्रेटर आहे 7 ने ग्रेटर. ही 17 इज मोर दॅन टी 10 बाय 7 एवढी फक्त माहिती दिली आहे. मग त्यानुसार त्या अशा पद्धतीच्या गणितात करणार काय तर त्यानुसार आपण अगोदर जे 2 टर्म्स दिले आहेत त्यांचे इक्वेशन्स तयार करणार बाय युजिंग द nth टर्म फॉर्म्युला tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. कारण आपल्याकडे a ची व्हॅल्यू पण नाहीये पुन्हा हे नाही आणि म्हणून मग काय करायचं आपल्याला देताना जे पद दिले त्यांची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. n 17 t17 इज इक्वल टू a प्लस 17 मायनस 1 इंटू डी. ते 17 वजा 1 केलं तर किती मिळाले 16 गुणिले डी म्हणजे 16 डी. t17 इज इक्वल टू a प्लस 16 डी. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आता t10 टर्म साठी इक्वेशन तयार करूया. t10 साठी t10 इज इक्वल टू a प्लस n ची व्हॅल्यू 10 घेणार आपण इथे n ची व्हॅल्यू 10 मायनस 1 इंटू डी. 10 मायनस 1 म्हणजे 9 झाले 10 तून 1 वजा केले 9 डी म्हणजे 10th टर्म किती आहे a प्लस 9d. आणि आता काय कंडिशन दिले की 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 17वे पदचं जे इक्वेशन आहे ते डावीकडे घेऊया आपण. 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. मग मी 17व्या पदाची किंमत घेतली a प्लस 16d इज इक्वल टू आता 10वं पदाचं काय इक्वेशन तयार झालं a प्लस 9d म्हणून a प्लस 9d लिहिलं. परंतु हे टर्म कितीने जास्त आहे 7 ने जास्त आहे. इट इज ग्रेटर म्हणजे 17 पेक्षा कितीने जास्त आहे जर टर्म आहे ते 7 ने जास्त आहे आणि म्हणून वी ऍड इट प्लस 7 ऍड केलं त्याच्यामध्ये अधिक 7 आणि 9 म्हणजे 17वं पद आणि 10वं पद दोघांचं कंपॅरिझन करतो बाय इक्वेशन. अशा पद्धतीने ही इक्वेशन तयार झालं. अँड नाव सॉल्विंग दिस इक्वेशन वी गेट पाहता इथे काय येणार a प्लस 16d इकडे मायनस आहे मी लेफ्टला घेते सगळे मायनस 9d मायनस 7 इज इक्वल टू 0. मायनस a प्लस a कॅन्सल 16d मायनस 9d याच्यातून जर हे केलं यांची वजाबाकी केली तर किती राहिले 7d मायनस 7 is equal to 0 किंवा 7d is equal to 7 therefore d is equal to 7/7 आणि किती झाले d 7 मधला 7 म्हणजे d ची व्हॅल्यू आली 1. अशा पद्धतीने आपल्याला जे 2 टर्म्स दिले होते त्यावरून आपण इक्वेशन तयार केलं
आय म्हणजे ह्या nth टर्म मध्ये व्हॅल्यू पुटअप करून वी गेट जे इक्वेशन्स आहेत त्यांचं कंपॅरिझन केलं अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन 7 ने जास्त आणि मग देन वी सॉल्व दिस इक्वेशन वी गेट द डिफरन्स कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 1. तर प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये याच्यातले जे सगळे महत्वाचे उदाहरणं होते ते सगळे घेतलेत आपण. पुढच्या वेळेस आपण त्यांची सम बघणार आहोत, सम ऑफ दी nth टर्म बघणार आहोत. थँक्यू.